हॅलो. अजिंक्य आणि सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंबोली दोन संघांचा सामना मात्र खेळला जाणार आहे. अजिंक्य संघाचे संदीप घाग आणि नौसागेंड जर आपण पाहिलं तर अजित ही सलामीची जोडी दाखल झाली आहे. कन्नमवार नगर विक्रोळी परिसरामध्ये बरेच क्रिकेट या खेळाडूने देखील खेळले. मुंबईचे क्रिकेट या खेळाडूने बरेच वर्ष खेळलेत. आज पुन्हा एकदा अबोव 40 लिजंड प्लेयर म्हणून दाखल होत आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलेला बॉल, पहिलाच बॉल आणि सिंगल धावेने मात्र सुरुवात केली आहे. पहिली ओव्हर घेऊन जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेची पहिली ओव्हर प्रसाद या गोलंदाजाकडे सुपूर्त केली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे मात्र ड्राईव्ह केलाय. प्लेयर येत आहेत, फेकी केली आहे आणि रन मात्र कंप्लीट झालंय. बॅकफुटला जाऊन हलकासा मात्र तिकडे पॉइंटला मात्र टॅप केला. सिंगल रन मिळतोय. अबो फुटीच्या क्रिकेटमधून असलफा संघ देखील नक्कीच 2 मॅच विजयी झालेत. अगदी अंतिम मध्ये जाऊन पोहोचले. तिथे मात्र ड्राईव्ह केलाय आणि लॉंग ऑफला विनय आहेत. अपील होतीये आणि रिव्ह्यूच्या माध्यमातून टीव्ही अंपायरद्वारे मात्र इथे मागणी केली आहे मुख्य पंचांनी. आमचा UBCचा असलेला टेक्निकल वर्ग कॅमेरामॅन म्हणून आमचे साईश हा डिसिजन मात्र पाहतील आणि आयोजन समितीतील आमचे मेहुल हे मात्र पडताळणी करतायत. आणि हेच डेफिनेटली तिकडे मात्र विकेट मिळालाय. रन आउट झालेत. चांगला प्रॉपर थ्रो दिला मात्र तिकडे विनय यांनी. आणि या चालू सामन्यानंतर लगेचच अबोव 40च्या क्रिकेटमधून अंतिम फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. तर मागील विजेता संघ अर्थातच असल्फा संघ आपण आपल्या खेळाडूंना उपस्थित करून ठेवायचे. चला जाऊया आता मैदानाच्या दिशेने. निलेश आले तर नवीन बॅटर. बॅकफुटला जाऊन तिकडे मात्र ड्राईव्ह केलाय. चान्स पाडला, फेकी केली आणि रन मात्र कंप्लीट होतोय. 1 रन मिळालाय. संदीप घाग आजही त्याच अंदाजामध्ये त्यांची देखील बॅटिंग पाहायला मिळते. अनेक वर्ष अजिंक्य सारखा संघ देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये बरेच वर्ष त्यांनी देखील प्रवास केला. मुंबईच्या बऱ्याच क्रीडा स्पर्धा ते देखील खेळले. बॅकफुट जाऊन खेळण्याचा मिळतोय. एका षटकाचा खेळ समाप्ती झालाय. रन झाले तर 5. 1 ओव्हर आणि 5 रन. नवीन ओव्हर दिनेश आले तर गोलंदाजी मार्गवरती. क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये अंतिम अनेक सामने मात्र आपल्याला पाहायचे. O40ची फायनल पाहायची आहे. लॉर्डची फायनल पाहायची आहे. सेमीफायनलच्या देखील मॅच आहेत पण फायनलची मॅच पाहिजे. त्याचबरोबर ओपन हाफची देखील फायनलची मॅच पाहिजे. अनेक जणांचं लक्ष मात्र आता फायनलच्या असलेल्या काही मॅच कडे असणार आहे कारण अंतिम दिवस आहे. फुलटॉस बॉल कट झाला आणि पुन्हा चान्स बनला होता पण मिस झालाय. डॉट बॉल.
बॅकफुटला जाऊन हलकासा कट केला आणि 3 मात्र थ्रो दिलाय 1 रन. तिकडे लेग साइडला फ्लिक केलाय, फेकी केला जातोय, अपील होतीये आणि नॉट आउट. बॅटर पोचलाय. तिकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल रन मिळतोय. एक चांगला ड्राईव्ह केला तिकडे लॉंग ऑफला. एक रन मिळालाय. 1 to go. 10 रन झालेत. सिंगल घेण्याचा विचार पुन्हा एकदा. 1 रन होतोय कंप्लीट. अकरा रन झाले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावसंख्या येऊन पोहोचलीये. थर्ड ओव्हर. दीपल शहा गोलंदाज सज्ज होत आहेत. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. तिथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल होतोय कंप्लीट. बॅकफुटला जाऊन खेळलेत आणि सिंगल पुन्हा एकदा मिळेल. 3 बॉल रन झाले तर 14. मोठा स्ट्रोक मात्र येऊ दिला नाहीये. चांगले टप्पे, चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग आणि यावेळेला एक चांगला बॉल, एक चांगला टप्पा फेर डिलिव्हर केलाय. स्टेप आउट होऊन तिकडे मिडॉनला ड्राईव्ह केलाय. तिकडे प्रसाद होते पण थोडासा बराचसा खालीच बॉल होता. खऱ्या अर्थाने फिल्डिंग करतायत, यातच खऱ्या अर्थाने या खेळाडूंचं यश आहे. गोलंदाजी करतायत, बॅटिंग करतायत, हेच या खेळाडूंचं यश आहे. कारण अबोव 40च्या पलीकडे झालेले हे खेळाडू आज क्रिकेट जगतायत. नक्कीच कौतुक आहे. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि रन आउट झाले तर संदीप घाग. म्हणजे विचार करा, 40 अबोव 40च्या क्रिकेटमध्ये देखील यांची असलेली आपल्याला अनेक अनुभव, अनेक शैली पाहायला मिळते. म्हणजे 40च्या अलीकडे जर त्यांनी काय प्रवास केला असेल क्रिकेटचा. पंधरा रन झाले. 15 सर. शेवटची ओव्हर खेळून गोलंदाज येत आहेत. दिनेश पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाचा पुनर्विचार. लास्ट ओव्हर. स्वप्नील मात्र बॅटिंगला पाहायला मिळत आहेत. तिथे ड्राईव्ह केलाय, चान्स पाडलाय, रन आउट होतील. 9 सेकंड बॅटर आउट झालेत. आणखी एक विकेट. सर नाव काय व्हायचंय? नवीन बॅटर अशू आलेत.
पुन्हा एका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फेकी केलाय. आणखी एक झटका, आणखी एक विकेट अजिंक्य संघाला. कोण मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होणारे. चालू सामना आपल्याला पाहायला मिळते दोन विजेत्या संघांचा. योगेश आले तर नवीन बॅटर. खोलवर टप्प्याचा बॉल, पायातील बॉल. रन झालाय कंप्लीट. 16 रन 3 बॉल. शेवटचे 3 उर्वरित बॉल मात्र पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. चला असल्फा संघ आपण रेडी राहायचंय. असल्फा संघ आपण रेडी राहायचंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पुन्हा एकदा मिळेल. लास्ट 2 बॉल. 17 रन झालेत. टॅप केलाय. आणखी एक विकेट नक्कीच मिळू शकेल. आणि येस, रनआउट झालाय. योगेश देखील माघारी जात आहेत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 5 विकेट गेलेत. रितेश, नवीन बॅटर रितेश येत आहेत. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. आणि तिथे मात्र ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला पाठवला बॉल. सिंगल रन मिळालाय. रन झाले तर 18. 19 धावांचा टार्गेट आहे 4 ओव्हरला. 4 ओव्हर आणि 19 धावांचा टार्गेट. नक्कीच आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक आकर्षक ट्रॉफीज देखील पाहायला मिळणार आहेत. नक्कीच कॅमेरामॅनला देखील विनंती असेल, आपण असलेल्या ट्रॉफी देखील आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. काय सुरेख रेखीव चषक आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम, द्वितीय वेगवेगळ्या गटातील वेगवेगळे हे चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आमचा आयोजन समिती परिवार मात्र त्या चषकाला अगदी सजवलंय. त्या व्यासपीठावर देखील एक सुंदर असं छान असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नवनिर्माण उत्सव मंडळ क्रिकेट स्टार यांच्या आयोजनाच्या माध्यमातून भटवाडी माऊली चषक 2025चं हे पर्व आहे. त्या पर्वाला मात्र आता अंतिम दिवसाकडे आपण वळालोय. अबोव 40ची मॅच सुरू आहे. अबोव 40च्या मॅच मधली ही एक मुख्य मॅच. अर्थातच या मॅच मधून विजेता होणारा संघ जो मात्र फायनलच्या लढतीमध्ये जाईल, जो फायनलच्या लढतीमध्ये गेलेला संघ आहे तो म्हणजे असल्फा संघ. सचिन राणे आणि कंपनी यांचा संघ दाखल झालाय. तर कोणता संघ मात्र यातून विजयी होईल आणि त्या संघासोबत मात्र तो सामना लगेच काही क्षणानंतर मात्र खेळवलं जाणार आहे. सलामीवीर दीपल आणि अजित ही जोडी तर गोलंदाज म्हणून पाहायला मिळत आहेत. रितेश दा नाव काय बॉलरचं? अर्जुन. अर्जुन म्हणजे महाभारत घडणारे, क्रिकेटचं महाभारत पाहायला मिळणारे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने.
पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय तिकडे निघून गेलाय फरार झालाय आणि आलाय चौकार 4 रन जबरदस्त तिकडे मिसफिल्ड झाली नितेश यांच्याकडून पहिलाच बॉल आणि 4 रन कमी धावांच्या मॅचला मात्र कुठेतरी कंट्रोल करण्याची गरज आहे पुन्हा पॉइंट कव्हर तिकडे मात्र बॉल ड्राईव्ह केला आता मात्र चुकी करून चालणार नाहीये इथे मात्र बॉल थांबवलाय पण काय अंदाज आहे काय ड्राईव्ह केले जात आहेत या बॅटरच्या माध्यमातून पुन्हा तिकडेच त्याच दिशेला आणि पुन्हा एकदा बॉल मात्र निघून गेलाय ओके नाहीये बॉल मात्र थांबवलाय तिकडे ओहो पुट आउट तांडगुल झालीये चांगला स्पेल चांगला टप्पा न्यू बॅटर विनय येत आहेत विनय मांजरेकर विनय मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतात नवीन बॅटर पवई परिसरामधलं स्थानिक क्रिकेट अजून पण खेळतात त्या परिसरात एकोणीस धावांचा पाठलाग करायचंय 5 रन झाले 4 बॉल चला स्पीडअप करा 20 बॉल अजूनही 14 धावांची गरज मॅच जिंकण्याकरता चांगला ड्राईव्ह केलाय आणि बॉक्स आउट झालेत विनय देखील मॅच आहे अजिंक्य संघ मॅच मात्र बनवू शकताय मॅच सोडून चालणार नाहीये मॅचला कमबॅक करावा लागेल हॅट्रिकचा चान्स मात्र या गोलंदाजाकडे मिळतोय 1 to go 1 to go 5 रन झाले तर न्यू बॅटर कोण येतोय दिनेश आलेत नवीन बॅटर दिनेश सज्ज होत आहेत चला यानंतर आपण फायनलचा सामना पाहणार आहोत विजेता संघाचा असल्फा संघासोबत अबो 40चं क्रिकेट तिथे ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला ओहो क्या बात आहे एक चौकार आला देखील आणि त्यानंतर कंट्रोल केली ओव्हर पूर्णतः केवळ 5 रन दिलेत तो चौकार देखील थोडासा मिसफिल्ड मुळे आलाय अन्यथा ही ओव्हर खूपच छान कव्हर केलेली अठरा बॉल अजूनही 14 धावांची गरज आहे विजयाकरता परंतु दीपल शाह या बॅटरची मात्र कुठेतरी अजूनही चर्चा आहे दरम्यानची गोलंदाजी घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत पप्पन नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सिंगल होतोय का कंप्लीट येस 1 रन झालाय बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न 1 रन मिळेल
आणि येस, एक महत्वाचा विकेट, एक मोक्याच्या क्षणी, एक चांगला टप्पा, एक योग्य क्षणी पाहायला मिळाला. नक्कीच एक मोठा विकेट मार्गी लागलाय, मोठा मासा अडकवलाय जाळ्यामध्ये, विणलंय ते जाळं विकेटचं, अडकवलंय त्या व्यूवर रचनेमध्ये अजिंक्य संघाने. नक्कीच तो पहिला चौकार त्यांच्या जिवारी लागला, पण तिथून देखील मॅच त्यांनी सोडली नाहीये, कारण कमी धावांचा पाठलाग देखील इथे थांबवलं जाऊ शकतो याचं मात्र कुठेतरी उदाहरण दिलं जात आहे. बॅटर मात्र स्ट्राईकला येत आहेत. वैभव आलेत, नवीन बॅटर. बॅकफुटला जाऊन पुन्हा एक चांगला टप्पा मात्र पाहायला मिळतोय. क्या बात आहे, कमबॅक झालाय जबरदस्त. 4 बॉल आणि 7 रन झालेत. 3 विकेट माघारी पाठवले, एखाद दुसरा अजून विकेट आलं तर मॅच इंटरेस्टिंग होईल. इकडे मात्र हलकासा डिक्लेअर 1 रन, 8 रन, एक डिक्लेअर रन मिळतोय. पण टू गो. बॉल टू बॉल मॅचचा आता मात्र समीकरण सुरू झाले. 13 बॉल आणि 11. हो हो, वंडरफुल, जबरदस्त, अगदी जवळच तिकडे मात्र स्लिप अँड पॉइंटला प्लेयर मात्र तैनात केला होता आणि विकेट मिळालाय. आणखी एक विकेट. अगदीच सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंबोली या संघाला मात्र जाळ्यामध्ये अडकवलं जात आहे. मॅचला पूर्णतः कलाटणी दिली आहे. 12 बॉल आणि 11 धावांची अजूनही गरज आहे. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. सुखविंदर नवीन बॅटर. 12 बॉल 11. सुखविंदर आलेत. 12 बॉल 11 धावांची गरज आहे. कोणत्या गोलंदाजाचा या क्षणाला विचार होतोय? शुक्लेश नवीन गोलंदाज आलेत. 12 बॉल 11 धावांची अजूनही विजयाकरता गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, मॅचचा प्रवास बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करा. अजिंक्य संघ आपणास विनंती आहे, स्पीडअप करायचे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, 1 रन तर होतोय कंप्लीट. पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि रन झालाय.
सिंगल 1 रन मिळतोय. 1 रन दिलाय. स्वागत आहे राजू सरांचं. आपण उपस्थित राहिलात पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. चला थोडं स्पीडअप करा मॅचला. बॅकफुटला साऊंड तिकडे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल रनचा विचार होतोय. मॅच इंटरेस्टिंग झाली आहे. मात्र पाहायला मिळतोय अबोव 40चं क्रिकेट. 8 बॉल अजूनही विजयाकरता 7 धावांची गरज आहे. 4 बॉल झाले, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 8 बॉल आणि 7 रनांची गरज आहे. आठ बॉल आणि 7. ओहो क्या बात आहे. जबरदस्त बॉल, जबरदस्त टप्पा. आज पुन्हा एकदा दाखवून दिलं, सिद्ध केलं. आज अबोव 40चं क्रिकेट जरी खेळत असलो तरी असलेल्या अबोव 40च्या क्रिकेटमध्ये आमचा तो जुन्या अनुभवाचा देखील स्किल माझ्याकडे आहे. आणि इथे मात्र विकेट मिळालाय. बॅटर नितीन आलेत. आता मात्र संघावरती बरंच दडपण, बरीच अडचण आणि असलेल्या खेळाडूंवरती बरीच जबाबदारी पाहायला मिळते. नितीन येते नवीन बॅटर. 7 बॉल 7 मॅच आली आहे. इंटरेस्टिंग. आणि आणखी एक जबरदस्त टप्पा पाहायला मिळतोय. क्या बात आहे. मॅच मात्र पुन्हा एकदा आणखी आता कठीण केली आहे. आणखी एक विकेट नितीन यांचा. 6 बॉल 7ची मॅच आली आहे. 6 बॉल 7 विकेट. जर आपण पाहिलं तर हा विकेट पकडला आणि 7 विकेट गेलेत ना. 6 विकेट गेलेत. नवीन बॅट्समन येत आहेत. बॅट्समन आपलं नाव कळवा सर. 6 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. नितीन, नवीन बॅट्समन नितीन आलेत पुन्हा एकदा. 6 बॉल आणि 7. गोलंदाज जर आपण पाहिला पहिली ओव्हरच्याने अगदी जबरदस्त त्याच्या शैलीवरती एक पहिली बाउंड्री आली. त्या बाउंड्री नंतर देखील त्या गोलंदाजाने मॅच सोडली नाही. त्या संघाने मॅच सोडला नाही. त्या संघाने आत्मविश्वास गमावू दिला नाही. मॅच मध्ये पुन्हा एकदा ती त्यांची वाटचाल पुढे घेऊन चालू ठेवली आणि मॅच मात्र प्रतिस्पर्धी संघाला आता जर आपण पाहिली तर कठीण करून ठेवली. अर्थातच 6 बॉल 7ची मॅच आली आहे. पहिला ओव्हरचा गोलंदाज अर्चोड. पहिलाच बॉल. तिकडे मात्र पुन्हा एक अपील होतीये रनआउट साठी आणि येस दिनेश देखील आणखी एक विकेट मिळतोय. रनआउट झालेत. क्या बात आहे. अजिंक्य चांगला कमबॅक केलाय. आता मात्र संघाकडे विकेट बरेच गेले तर माघारी. 7 विकेट गेले. 7. अजूनही 5 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन महेश आलेत. चला स्पीडअप करा.
यानंतर लगेच मॅच खेळली जाणारे कॅप्टन उपस्थित राहायचे असल्फा संघाचे कॅप्टन आणि चालू मॅचच्या विजेत्या संघाचा कॅप्टन. लगेच टॉस खेळवला जाईल, टॉस उडवला जाईल. आणि चला चला स्पीडअप करा लवकर. चला लवकर स्पीडअप करायचंय. पाच बॉल आणि 7 रनांची गरज आहे. फिल्डिंग आता मात्र मजबूती आणखी वाढवावी लागणारे. बॉल साऊथ यायचे नाही अजिंक्य संघाने. पण जर आपण पाहिलं तर अंबोली संघ देखील कधीही मॅचला बदलतील. इथे मात्र चूक केली आहे अर्जुनने. व्हाईट बॉल. या मॅचचा पहिला एक्स्ट्रा बॉल आलाय. बऱ्याच कालावधीनंतर एक्स्ट्रा रन मिळालाय. इकडे मात्र पुन्हा एका स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न आणि येस डेफिनेटली आणखी एक विकेट मिळतोय. डिरेक्ट हिट लागलाय. विकेट आणि विकेट आलाय. आता मात्र शेवटचा विकेट आहे. प्रसाद आहेत. लास्ट विकेट. शेवटचा विकेट प्रसाद येत आहेत. 4 बॉल मध्ये अजूनही विजयाकरता गरज आहे ती 6 रनाची. 4 बॉल आणि 6. कोण मात्र या असलेल्या मॅच मध्ये विजय मिळवेल आणि असल्फा संघासोबत फायनल खेळ. कंपल्सरी मात्र चेस करावी लागणारी धावसंख्या. काय अजिंक्य संघाने जबरदस्त कमबॅक केलाय. तिकडे मात्र मनगडी ओहो जबरदस्त वंडरफुल कॅच. कॅच ऑफ द नाईट. कॅच ऑफ द डे. आणि अजिंक्य संघ या मॅच मध्ये नाव कोरलंय. विजय अभिनंदन. चला फायनलचा टॉस उडवायचा आहे लगेच. चेक. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्व